मतांसाठी प्रकाश सुर्वे उत्तर भारतीयांचे बूट चाटू शकतो पण मनसे नाही। या संदर्भात आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार देणार। प्रकाश सुर्वेंच्या वक्तव्यावरून मनसेच्या नयन कदम यांची टीका। मराठी मेली तरी चालेल असं बोलणं मराठी भाषेचा अपमान। मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांची प्रकाश सुर्वेंवर टीका। फडणवीस महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याच्या तयारीत। फडणवीसांच्या मित्रपक्षाकडून छुपा अजेंडा चालवला जातोय। मराठीवरून सुर्वेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। कर्जमाफीसाठी 30 जून 2026 ची तारीख म्हणजे कोपराला गुळ लावला। कर्जमाफीवरून उद्धव ठाकरेंची टीका। तर 30 जून हा कोणता मुहूर्त? मुख्यमंत्र्यांनी कोणता पंचांग पाहिला? उद्धव ठाकरेंची महायुती सरकारवर टीका। कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी घराची पायरी ओलांडली नाही। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून उद्धव ठाकरेंवर निशाणा। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2दा ते 3दा मंत्रालयात आले। महाजनांची टीका। ठाकरेंसोबत राष्ट्रवादीची युती झाल्याच्या बातम्या चुकीच्या। महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्नशील। रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। मुंबईतील मालाडमध्ये 5000 कोटींचा पीएफई घोटाळा। वर्षा गायकवाडांचा आरोप। बिल्डरांना फायदा व्हावा यासाठी नियमात बदल। बिल्डरसाठी जमीन आरक्षणात बदल करण्यात आले। वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। वकील असीम सरोदेंची सनद 3 महिन्यांसाठी रद्द। राज्यपाल विधानसभा अध्यक्षांबद्दलचं वक्तव्य भोगलं। असीम सरोदेंवर कारवाई होते मग धमक्या देणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंवर कारवाई का होत नाही? काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा सरकारला सवाल। हर्षवर्धन पाटील यांच्याकडून पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांचं कौतुक। मोदी फडणवीसांच्या निर्णयामुळे साखर उद्योग उंचीवर पोहोचला। हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण।